नमस्कार. उन्हाळा आणि सुट्टी असं म्हणलं म्हणजे कमीत कमी आठवड्यातनं एकदा तरी आईस्क्रीम खाल्लं जातं, बाजारातून आणलं जातं किंवा घरी केलं जातं. आपल्या टेस्टचं आणि बाजारपेक्षाही उत्तम क्वालिटीचं, उत्तम चवीचं आईस्क्रीम आपण जर घरी केलं तर किती चांगलं. आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याच जणांना उष्णतेचे त्रास होत असतात आणि अशा वेळेस थंडगार आईस्क्रीम खायला तर बरं वाटतं, परंतु त्यामुळं उष्णताच होते. त्यापेक्षा फालुदा हा एक थंड ज्युसी क्रीमी असं आईस्क्रीम आहे की त्यामध्ये सब्जा वापरला जातो आणि या सब्जामुळं खरंच बऱ्याच जणांना उष्णतेचे त्रास होतात, ते त्रास कमी होतात. आज मी करत आहे आंबा शेवईपासून आणि आंबा मिल्कशेकपासून बनवलेलं फालुदा आईस्क्रीम. चला तर आता आपण हे फालुदा आईस्क्रीम करायला घेऊयात. हे आईस्क्रीम तुम्हाला इतकं आवडेल ना की बोलायची सोय नाही. त्यासाठी लाईक मात्र जरूर करा आणि अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ही रेसिपी सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. हा असा नुसता फालुद्याचा ग्लास बघितला तरीसुद्धा खाण्याचा मोह काही आवरत नाही. असंच फालुदा आईस्क्रीम आपण आज करणार आहोत. चला तर आपण आता फालुदा आईस्क्रीम करायला घेऊयात. ही रेसिपी तुम्हाला तर आवडणार आहेच, पण तरीसुद्धा A1 सुग्रास रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. इथं मी 2 लिटर दूध असं एका कढईमध्ये तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. ते छान उकळलेलं आहे. आता गॅस बंद करते. मला इथं 2 लिटर दूध नको आहे, परंतु त्याची मलाई मात्र पाहिजे म्हणून 2 लिटर दूध घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये 4 चमचे सब्जा घेतलेला आहे आणि तो 1 तासभर भिजवून ठेवणार आहे. सब्जा हा थंड प्रकृतीचा आहे. बऱ्याच लोकांना उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास भरपूर होत असतो. अशांनी हे फालुदा आईस्क्रीम खायला काही हरकत नाही, कारण त्यामध्ये सब्जा वापरलेला असतो. आपण आता दुसरी फालुद्याची तयारी करायला घेऊयात. इथं मी मँगो शेवई घेतलेली आहे, आंबा शेवई. ही आंबा शेवई बाजारामध्ये विकत मिळते. अंदाजे 2 ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये 3 चमचे साखर घातलेली आहे आणि त्यामध्ये ही आंबा शेवई छान शिजवून घेत आहे. फालुद्यासाठी बहुतेक जण कॉर्नफ्लॉवरपासून तयार केलेली ताजी शेवई वापरतात, परंतु मी ह्यावेळेस ठरवलं होतं की आपण ह्यावेळेस मँगो शेवई वापरून कसा फालुदा होतोय हे बघूयात. ही शेवई आता उकळत्या पाण्यातून काढून ती डायरेक्ट गार पाण्यात घालायची. हे मी फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बर्फही घातलेला आहे. अशी गार पाण्यात ती शेवई घालून ठेवायची, म्हणजे ती मोकळी होते आणि छान मऊसूत पण राहते. हे बघा, छान मऊसूत, अगदी मोकळी, सुळसुळीत अशी ही शेवई झालेली आहे. आंबा शेवईबरोबरच मी हे 3 मोठे छान आंबे घेतलेले आहेत. त्याचा आपण मँगो मिल्कशेक करून घेत आहोत. ह्या मिल्कशेकसाठी 1 लिटर दूध घेऊन मी थोडं दूध आटवलेलं पण आहे आणि तसंच ते थंडही करून घेतलेलं आहे. ह्या दुधामध्ये 2 आंब्यांच्या अशा कापी करून घेतलेल्या आहे आणि त्या दुधामध्ये घालून त्यामध्ये साधारणतः 5 चमचे साखर घातलेली आहे आणि त्याचा मिल्कशेक तयार करून घेणार आहे. कोणताही फालुदा करायचं म्हटलं, 1 सब्जा, दुसरं कुठल्याही प्रकारचा मिल्कशेक आणि तिसरं म्हणजे तुम्हाला आवडेल ते आईस्क्रीम, एवढ्या 3 गोष्टी लागतात. इथं आपण फालुद्याची तयारी केलेली आहे. भिजवलेला सब्जा, आंब्याच्या फोडी, चेरी, टुटी फुटी, थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि आपण मँगो शेवई जी करून घेतलेली आहे ती मँगो शेवई. त्याचप्रमाणे व्हिप क्रीम आणि आपण घरी केलेलं फ्रेश क्रीम अशी तयारी करून घेतलेली आहे.
आपण आता एका ग्लासमध्ये संपूर्ण फालुदा कसा करायचा ते बघूयात. एका ग्लासमध्ये मी हे चॉकलेट सिरप घेतलेलं आहे आणि ते थोडंसं असं कडेने त्याचं डिझाईन दिसेल अशा प्रकारे करून घेत आहे. असं डिझाईन केल्यामुळं दिसायला फालुदा खूप छान दिसतो. त्यामध्ये पहिल्यांदा आंब्याच्या फोडी घालून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. नंतर आता हा सब्जा घालत आहोत. सब्जा तुम्हाला पाहिजे तसा घाला. ज्यांना जास्त उष्णता होते त्यांनी थोडा सब्जा जास्त घातला तरी चालेल. त्यावरती हे व्हिपक्रीम घालत आहे. तसंच थोडं आपण केलेलं फ्रेश क्रीम घालत आहे. आता ही मँगो शेवई घालते. ही मँगो शेवई जरा जास्त घाला, टेस्ट खूप छान येते. त्यावरती आपण केलेला मँगो मिल्कशेक घालत आहे आणि परत त्याच्यावरती फ्रेश क्रीम घालत आहे. आपल्याला घरीसुद्धा हे फ्रेश क्रीम करून घेता येतं. कधीतरी मी ही रेसिपी टाकीनच. आता आपण त्यावरती मँगो आईस्क्रीम घालत आहे. तुम्हाला पाहिजे ते आईस्क्रीम तुम्ही घालू शकता. मी आज सगळी थीम आंब्याची केली असल्यामुळं आंबा आईस्क्रीम घालत आहे. हे बघा, खालती डिश मात्र जरूर ठेवा. असा मस्तपैकी ग्लासमधून ओघळणारा फालुदा बघितला की अगदी तोंडाला पाणी सुटतं. हे बघा कसं छान दिसतंय ना. आता त्यावरती थोडे ड्रायफ्रूट्स, नंतर छानपैकी आपण घेतलेली टूटी फ्रुटी घालायची आणि त्यावरती मस्तपैकी लाल चुटूक चेरी ठेवायची. झाला का नाही हा आपला आईस्क्रीम पार्लरसारखा फालुदा. ह्यावरती आता आपण आंब्याचा आणखीन स्वाद येण्यासाठी आंब्याच्या फोडी घालत आहोत. हे बघा, मस्तपैकी आईस्क्रीम पार्लरसारखा फालुदा दिसतोय ना. ह्यासाठी A1 सुग्रास रेसिपीला एक तो लाईक बनता है यार. आता मी याची टेस्ट घेऊन बघणार आहे. हा हा हा, मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच. तुम्ही पण हा फालुदा करायला घ्या बरं. मी तर हा ग्लासभर संपूर्ण फालुदा संपवणार आहे. आता आपण पुढच्या रेसिपीला भेटूयात. बाय.